सकाळी सकाळी मामाच्या पत्राकडे निघालो बैल आणायसाठी। मामाच्या पत्राला तो सगळे ढोरे दिसू लागले, पण बैल धुऱ्यावर चालू लागले। त्यांना आवाज देऊन बैल इकडे आणायला आलो। मला नांगूर घेऊन जायचं होतं। नांगूर वगैरे बैलावर टाकून घेतलो आणि परत निघालो शेताकडे जायसाठी। 2-4 दिवसाखाली ज्या वावरातलं तण काढलं होतं तेच वावर नांगरायचं होतं। आज आपले मामा काय नव्हते म्हणून कोळपे धरायचं नव्हतं म्हणून नांगरून घ्यावं म्हणलो। वावरात आलो, नांगर वगैरे झोपून घेतलं आणि लगेच नांगरायला सुरू केलं। वावरात उन्हाळ्यात पण आपण ट्रॅक्टर घातले नव्हते म्हणून वावर थोडं निबरच झालं। 1 घंटाभरात तर सगळं नांगरून वगैरे झालं होतं। बैलीला सोडलो धुऱ्याला खायला आणि मी पण बसलो इकडे जेवण करायला। सट खाल्लं, खुंदडलं, लागलो कामाला। दुसऱ्या ठिबकच्या नळ्या वाल वगैरे सगळं बसून झालं होतं। आता फक्त पाईप पुरायचा तेवढा राहिला होता। फटाफटा पाईप पुरून घ्यावा म्हणलो। आज नात करती काय, एका तासभरात तर सगळा पाईप वगैरे पुरून घेतलो। आता फक्त पाणी लावायचं बाकी। माझ्याकडे पाईप पण पूर्ण झालं होतं आणि लाईट पण आली होती म्हणून निघालो लगेच मोटर चालू करायसाठी। विहिरीवर आलो, मोटर वगैरे चालू केलं, परत निघालो फिल्टर कड पाणी व्यवस्थितरित्या पडाले की नाही बघायची सगळीकडे। आता मोटर तर चालू केली, पाणी तर सगळीकडे पडू लागलं। आता वरीच्या कडेला चालले की नाही म्हणून वरी गेलो पाणी बघायचं। वरच्या कडेला आलो तर इथं तर व्यवस्थितरित्या पाणी पडू लागलं। 2-4 दिवस झालं पाऊस पडणार चाललाय। पाऊस नसल्यामुळे आपल्याला निसर्गाच्या भरोश्यावर तर काय बसायचं मत नाही, आपल्याला पण हातपाय हलवावं लागतं। नांगरलेल्या वावरात आलो, नांगोर घेतलो आणि परत निघालो नांगोरवरच्या कडेला नेऊन ठेवायसाठी, कारण नंतर सोपं पडते घरला न्यायला। 6 वाजता बैलेवर नांगोर वगैरे टाकून परत निघालो मी घरी जायसाठी। तर पब्लिक आजचा ब्लॉग इथंच संपला। भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये।